किंमत गण्याची किंमत आपल्याला ह्याच्यावरनं जालन्यावरनं हा 5,11,000 रुपये म्हणून 5,11,000 कुठली म्हैस आहे या प्रजावर गणेश एक सिमेंट एक शिंगमिटी काय वानगड हो त्या म्हशीला एवढी मागणी असते तिला गाडी कसलीच खपत नाही बर कसलीच खपत नाही बर गाडी आता तुम्हाला मी आता हिडू बी आहे तिचे बर 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 आता लय जुने बी नाही बर 1-2-3 सकाळच्या दिवशी हा. 23 तारखेला आमच्या कार्यक्रम असतो. होय होय कार्यक्रम झाला की हा तिने नवी RX फुडली नवी RX फोडली आत्ता माझ्याकडे सबूत बी आहे आत्ता माझ्या बर 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 तुम्ही म्हणला का हिडिओ हा 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 तरी माझ्या हिडिओ आहे आत्ता बर 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 आपल्याकडे ही म्हणजे एवढी पॉवरफुल असण्याचं काय काय तिला आता आमच्या माझ्या सदर आता समजा 2 महिन्यात सदर आहे हा तिला मी कमीत कमी 8 लिटर दूध पाजतो 2 टाइम 2 टायमाला 8 लिटर त्या म्हशीला बर एवढ्या मोठ्या म्हशीला म्हैस तुम्ही हौशी म्हणलं पाहिजे राव म्हणजे मी ही नाद म्हणजे व्यवसाय किंवा ही म्हणून करीन बर हे फक्त नाद फक्त छंद म्हणून केलेला आहे आणि नव्या नाही हो नाद मला बर आमचा आजोबा पण म्हणजे आजोबापासून ही नाद आलेला बर 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 ही म्हणजे नाद करणाऱ्या नादच आहे नाद करणार बर आज एवढे दिवस झालं पंढरपुरी म्हशी क्षेत्रात काम करताय एकंदरीत काय वाटतंय पंढरपुरी म्हशीचं काय वैशिष्ट्य बर बर ह्याच्यापासून काय आपल्याला येत नाही अशा यातला काय विषय हा 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 म्हणजे लोकाला अनेक नाद असतात तुम्हाला आपला म्हशीचा नाद आहे मग ही नाद असल्यावर दुसरा नाद लागते का लागू शकत बर लागू शकत नाही बर 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 ही आता मागून आलेली म्हैस काय आपले आपल्या घरात बर बघा ही असणारी आता ही काय काय म्हशीचा गोट्यावर आम्ही गेल्यावर आम्हाला असं ऐकायला मिळतंय की मालकाला हात लावला का म्हशी मारते त्या अशा आहेत ना बर बर काय वैशिष्ट्य एवढं प्रेम मालकावर काय मालकावरचं प्रेम बर बर ती 5 लाखाला मागितलेल्या म्हशीजवळ जरा जाऊया मालक आपल्या पशी जी मागितली गाडीत चूर आहे म्हशी पशी गेलं का हो आहे हा गणेश नाव आहे गणेश नावाची असणारी घरातली नाही हा आम्ही विकत घेतली एक तिला 6 वर्षाखाली बर 1,90,000 रुपये दिले 1,90,000 रुपये दिलं कुणापासून घेतली होती त्या गावात नाही घेतलेले बर 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 आपलं नाव एकदा सांगा मालक संपूर्ण नाव हा दत्ता संजय गात राहणार गाताची वाडी तालुका बार्शी जिल्हा भगवंताजी नगरी भगवान बघा आपण भगवंताच्या नगरीमध्ये असणाऱ्या या ठिकाणी आणि ती आत्ता आपण रेडा ते बदल बर हा ती जात तिचाच रेड आहे का आणि ती पोडली तरी रेडी आहे तू पण म्हणणारी बर ती बी तिचीच आहे बर बर आणि दुसरी एक राधा म्हणणारी बी तिचीच आहे बर आणि दुसरी उडान म्हणणारी बी तिचीच आहे बर बर तिच्यापासून आपल्याला फायदा भरपूर झालेला बर 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 मग मला आता तुम्ही आपल्या गोट्यावरच काय विकाय फिकायचं आहे का मालक हो सध्या तरी इथं जवळ आहे. बर 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 आपल्याला तुमच्याच ह्याच्यात ना आपल्या मार्केट मध्ये विकली माणसाला मारणारी हा तर आपण खरेदी करू शकतो बर मार्कीच म्हैस का हो एवढी पॉवरफुल नाद नादासाठी हा म्हैस बी त्या पावरातली असं पैसे देऊ पैशाचा काही विषय नाही बर तुमच्याकडे पैशाला किंमत नाही फक्त जनावराला किंमत नाही फक्त जनावर आपल्याला फक्त जनावर पाहिजे बाकी काय बर हे पैसा पैसा काय मग बर फक्त जनावर खर तर आज अनेक माणसं पैशाच्या मागे पळतात नाही नाही पण ही आपल्याला पैशापाशी किंमत नाही बर हो आता काय जण म्हणते की आई असं का बोलणार हा पण आपण पैशाला किंमत देत नाही ह्या नादा पुढे तर पैशाला किंमत देऊ शकतच देऊ व्यसन लागलंय तुम्हाला म्हणायची व्यसनच आहे मला हा वाहून घेतलंय काय सगळं ही बर 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 हे आपले तुमचं नाव दत्ता संजय गात संजय गातवाडीचे असणारे भगवंताच्या बारशी पशी चिटकून असणारी गाताची वाडी छोटस अगदी गाव आहे पण घरागणेच म्हशी आणि त्यात हे दत्तात्रय गात एक वेगळं व्यक्तिमत्व जे पंढरपुरी म्हैस त्यांच्यापाशी गणेश नावाच्या ज्या म्हशीचा अखंड महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये बोलबाला आहे खरं तर एखाद्याला अनेक नादापैकी ही असणारी पंढरपुरी म्हशीचा नाद आणि त्यांची आता आपण म्हशी बऱ्यापैकी बघितली आणि गणेश नावाची म्हैस बघितली एखादी गरम रक्ताची म्हैस जी म्हणतं म्हणजे रक्त तिला गाडी वाजली का थांबूच देत नाही थांबत नाही हा खपत नाही म्हणजे फोडलंच हा आता मी नवीच RX घेतली होती लय झालं बघा हा 3 महिने सुद्धा पूर्ण झालं नसेल घेऊन बर पूर्ण बुकना झाली पूर्ण बोकना झाली आणि तुम्ही जर म्हणले बाबा हिडिओ दाखवा तर आपल्या हिडिओ बी उपलब्ध आहे बर 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 आता बी बर 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 बर
हे म्हणजे आपण खरं तर पंढरपुरी म्हशीवर आज चर्चा करत असताना प्रत्येक गोट्यावर गेल्यावर वेगळा म्हशी, प्रत्येक माणसाची वेगळी म्हणजे दूरदृष्टी असते पंढरपुरी म्हशीबद्दल प्रेम करणाऱ्याची. हे आज या ठिकाणी आपल्यासोबत गाडगे मालक आहेत, गात मालक आहेत, मामा आहे, म्हणजे तुम्ही घरातलेच नातेवाईक आहेत. आज बर 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 मंगळवाड्या नागणीपासून आणली होती. हा बर 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 हे जे डेली रुटीन काय असते हो, सकाळी उठल्यापासून काय काय सांगचाल आम्हाला? काय म्हणजे चारणं काय हिला आमुन ही काय असतं? बर 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 हा 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 मध्ये शेंगदाणे चारता. बर बर शेंगदाणा चारताय. बर 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 खरं तर आज चलत चलत तुमच्या सोबत आज गप्पा माराय मिळाल्या. माझा खरं तर पंढरपुरी म्हशीवर वादळवाट 5577 हा चॅनल दाखवतो आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या म्हशी त्या ठिकाणी आपण गोट दाखवलं. आज एक गाव फक्त खूप व्हिडिओ मध्ये बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की गाताच्या वाडीला जावा, तिथं खूप सुंदर म्हशी त्या, ती लोक सांगतात त्यापेक्षा सुंदर आज आम्हाला म्हशी बघायला मिळायला लागलेल्या आहेत. म्हणजे एवढं सुंदर या ठिकाणी. आणि त्या तोडीचा दत्ता गात सारखा एक माणूस आहे, ज्या वाघाचं म्हणजे पैशाची तोल नाही, जनावरांच्या मोल किंमत करणारं एक व्यक्तिमत्व आपल्या ठिकाणी गाडगे मालक आहेत. या ठिकाणी हे सगळ्यांचा म्हशीचा गोटा आज बघतोय. म्हणजे गोट्यावरच्या म्हशी आज असणाऱ्या रानात हिंडायला चरायला आलेल्या आहेत आणि त्याच्यासोबत असणाऱ्या ही गप्पा मारत असताना जातीवंत म्हशी बघा, त्या म्हशीचं वागणं बघा. हाक मारली का मालकानं गार दिसा वळली. आणि ही गणेश नावाची जी महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारी बघा गणेश, बघा ही म्हशी बघा. एखाद्या मालकाच्या शब्दाला किती किंमत असते. एखादा माणूस वळून येणार नाही, हाका मारला तर तसंच पुढे जाईल. पण ती मागच्या म्हशी दोन्ही डोळ्यानं गारशी, काय नाव तिचं? शंकर आहे. घरातलीच म्हैस आहे का? बर हिचीच आहे काय? बर बर म्हणजे आपल्याकडे हाल्या गारसा आहे. ही म्हैस कशी काय अशी बारकांड हाल्या असल्याने ही कसं आहे? शिंगाला कोचेरी आली नाही म्हणजे तिचा आता ही ती एका बाप्पाच्या पोटची. बर 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 झालं, हा झालं, बर एका आडीच्या पोटच्या तीन बर 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 राजा. हा 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 बर 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 आता ही बघा मिठीचं वासर आहे बघा. हे मिठीचं वासरू आहे. गोंगऱ्याला भरपूर मारतो. बर 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 गाडी तेवढी काय काय वय आहे त्या वासराचं साधारण? 2 दात आहे. आत्ता 2 दात आहे. बर बघा ही वासरू. गेलंय हा दात गेले 1 महिन्यात. बर 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 2 दाती वासरू. किती साईज मोठी आहे. हा डोक्या लेवलला आलंय वासरू. किती सांभाळला असेल, काय खाऊ घातलं एवढं? कमीत कमीत बघा हा त्याला दूध मी पाजलंय बघा. नाही नाही म्हणजे तरी 6 लिटर दूध पाजलं. 6 लिटर 2 टाइम. हा अंडी विचारली ती. बर 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 आता या राजाचं खुराक तर तुम्ही म्हणता हा त्या हाल्याचं समोरल्या सांगायचं म्हणलं हा तर हाल्याला मी नाही नाही म्हणलं तर दर एक आठवड्यातनं 3 दिवस बर तूप पाहिजे होतं. तूप पाजत होता हाल्याला? तूप पाजताय? होय. बर बर आता काय आता किती पाजतात चला हाल्याला तूप साधारण? महिन्यातनं 2 किलो महिन्यातला 2 किलो शेंगदाणा. हा शेंगदाणा नाही नाही म्हणलं तरी कमीत कमीत 5 किलो शेंगदाणा होतात त्याचा महिन्यात. बर महिन्याचा 5 किलो. आईला तुमच्या खोराकाला थोडंच नाही राव, वेगळाच माणूस आहे. हा आता मी एवढ्या जनावरात नाही 2300 रुपयाचा म्हणून. बर 2300 रुपयाचा म्हणून लागतो. बर. आता थोडं कमी झालंय कारण म्हशी थोड्या कमी आलेल्या. बर 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 आता म्हशी आले की तेवढं म्हणून सजासजी होते 2300 रुपये. बर तुम्ही राव तुपर रेड्याला पाचताय माणसाला. हा मग घरात लेकराला लोक पाजत नाही ते, तुम्हाला एवढं म्हणजे काय एवढं येडच लागलंय म्हणा. नादच तेवढा. हा 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 बघा ही रेडी बघा उभारणं अगदी रुबाबदार. काय म्हणजे एखादं जनावर उभारत असताना उभारण्याची पद्धत बघा. आणि मालकाच्या कडेला असणार म्हणजे मालकाच्या सोबत 24 तास सावलीप्रमाणे जनावर असते. हा ही असणाऱ्या बार्शीची नगरी, असणारी भगवंताची नगरी ही या ठिकाणी आपण असणाऱ्या गाताची वाडीमधून या ठिकाणी बघू शकताय. या टॉपच्या म्हशी आज देवीदास गात मालकाच्या या ठिकाणी मी म्हशी बघितल्या, गाडगे मालकांच्या म्हशी बघितल्या. या ठिकाणी आपण म्हशी बघत असताना त्यांचं
म्हणजे सांभाळणं काय असतं या गोष्टी सुद्धा बघायला मिळाल्या. म्हणजे हौसेला मोल नाही, हौस करील तेवढी कमी असते. या ठिकाणी एक हौसवान वाघ मिळाला. अशीच आपली प्रगती, आपल्या कार्य पंढरपुरी म्हशीबद्दल ज्या वेळेस इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस निश्चित गात मालकाची, गाडगे मालकाची इतिहासामध्ये नोंद घ्यावा अशी व्यक्तिमत्व आहेत. आणि ही आपण पुन्हा एकदा यांची ती रेडी सांभाळलेली बघा, काय उभारणं आहे, काय रुबाबदारपणा आहे. एखाद्या जनावरात ऐट असते आणि ते एवढं मालकानं सांभाळणं बी असते. हे बघा, मालकाच्या मागणं म्हणजे खांद्यावरनं तोंड काढणार नाही काय जरी झालं तर. हे अशा पद्धतीनं असणारी पंढरपुरी म्हशीचं मालक. धन्यवाद. आपल्या वेळात वेळ आपण रानात हिंडत असताना सुद्धा आम्हाला विस्तृत माहिती सांगितली आणि आपण आपल्या जातिवंत मसराबद्दल वेळ दिला. खरं तर वेळ देऊन आम्हाला आपल्या वादळवाट 5577 या चॅनलवर आपल्या मुलाखत दिल्याबद्दल आभारी आहोत. असंच आपलं पंढरपुरी म्हशीबद्दल कार्य करत राहा. आमच्या या वादळवाट 5577 तर्फे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद मालक. परत एकदा गणेश बघा, जी गणेश नावाची महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारी म्हैस, गाडीचा आवाज वाजला का गाडी भुगा करणारी म्हैस म्हणून ओळख असणारी ही गणेश. ओके. उभारणं बघा, रुबाबदार काय उभार आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट बघा. बर, दूध काय देते? 2 टायमाचं 15 लिटर दूध आहे. बर, म्हणजे तुमचं सांभाळ तुपाशी वाट खाऊ घालत नाही म्हणल्यावर काय होती. हा, बर बर बर. दूध पाचताय. हा, 2 महिने सदर म्हणता. हा अलीकडे हा, 8 दूध चालू करायचं. बर 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 बर. मग ही आटलेली असो किंवा मग कशी असो. हा हा हा, सदर 2 महिने म्हणता. हा, तेवढं दूध पाजायचं. पाजायचं. आजपर्यंत एवढ्या सदरा झाल्या की बिगर दुधाची गावा सदर केली नाही. बर बर बर. धन्यवाद. मारत तर नाही ना कुठली म्हैस? आल्या तेवढा मा. कुठली आबा गाडी घेतली? पंढरपूर. कुठली ही? हे काय? बर बर. कितीला आणली तेवढी शिकत? 1,65,000. 1,65,000ला. बर बर. त्यांच्या उन्हा घेतली फुल एका व्यापाऱ्याकडून. या पर्याकडून घेतली काय? बर बर. त्यांच्या घरची आहे. ही म्हैस ही त्यांच्या घरची आहे. घरचीच आहे काय? चला. नमस्कार मामा, नाव सांगा आपलं? शिवाजी गाडगे. बर बर. गाव? गाव. कधीपासून म्हशी व्यवसायात आहे? 40 वर्ष झालं. बर. आपल्याकडे म्हशी पंढरपुरी म्हशीचाच कस काय नाद लागला? नाद म्हणजे लहानपणापासून नाद. जात चांगली आहे. बर. निर्मळ आहे. हा, आजारी पडत नाही. बर बर बर. त्यांना म्हणजे माणसाची जास्त आवड आहे. बर बर. म्हणजे काय सांगचाल पंढरपुरी म्हशीचं किमती काय, एकंदरीत तुमचा अनुभव? लाखाच्या मोहरी 4-4.5 लाखापर्यंत रेंज आहे त्यांची. बर. तुम्ही इकली का तुमच्या गोट्यावरनं? आपल्या गोट्यावर निघली 2 लाखाला. बर. कुणी नेली? ह्यानं नेली 15 बाळू रोकडे. बाळू रोकडे मंगळवेड्याचे. हो. बर 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 बर. आज आपल्याकडे एवढे दिवस पंढरपुरी म्हशी त्या, तुम्हाला काय वाटतं एकंदरीत पंढरपुरी म्हशीचा अनुभव? अनुभव म्हणजे नाद छंद चांगला आहे. बर बर बर. म्हणजे आजारी पडत नाही. जात बरोबर आहे. बर. दुधाला व्यवस्थित आहे. हा. हो. बर बर बर. हा आमचा हा नादला. बर बर बर. आज ही म्हशी सगळ्या आपल्या 100 बडकर एक आहे त्या. नाव केलेलं म्हशी काय पळायला नेलेलं हुशार ओळखायला. इस्तार कुणाच आहे काय? तर आपला घरचा पहिल्यापासून जुन्या परंपरेच्याच म्हशी त्या. बर बर. इकत काय आणले त्या का? विकत आहे की थोडेफार विकत आणले काय घरचे. बर 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 बर. बघू शकताय गाताच्या वाडीचे भगवंत नगरी बार्शीची
या ठिकाणी हे असणारे हे टॉपच्या म्हशी आपण असणाऱ्या 10-11 लिटरच्या मोठ्या म्हशी. बर बर बर. राजा दूध काय देते ते आतापत्र आपल्या गोट्यावर कुठल्या म्हशीनं किती दूध दिलंय? म्हशी सगळ्या 10-11 लिटरच्या मोहरल्या. बर 2 टायमाचं. 2 टाइम. बर 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 बर. हे असणाऱ्या आपण गाताची वाडी या ठिकाणी असणाऱ्या ही वासरा अशी साधारण काय किमतीनं जाते ती? 40-45 हजाराच्या आसपास जाते. बर बर बर. 40-45 एवढी बारकी वासर. बर बर बर. तुम्ही काय विकताय का काय? विकत नाही, कधी आलं गिरायक तर विकता, नाही तर मग कसं काय एवढं नाही. बर. आपल्या रेंज मध्ये आलं तरच विकता आपण विकत. म्हणजे हिशोबात किंमत आली तरच देताय. हो. बर बर बर. आता साधारण आपल्यापाशी ह्या वासराची काय किंमत सांगताय? अलीकडल्या बारक्याचे सांगतोय 40,000. बर. राजा के 40,000 रुपये. हो. बर बर बर. हे जी म्हणजे आई आता ह्यात आहे का खंडामध्ये बघायला? ठीक आहे. कुठली? तिकडे आहे पलीकडे. बर बर बर. हे हाल्या मालकाचं नाव काय? दत्तगात. दत्तागात. सागरगात. सागरगात. ओ सागर मालक, ही कुणा पसल्या हाल्या विस्ताराचं काय सांगसा हाल्याच आपल्या? हा बर 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 बर. बघू शकताय भगवंताच्या नगरी आणि बार्शीमध्ये असणाऱ्या आपण या ठिकाणी गाताची वाडी म्हणून, खरं तर एखाद्या गावाची ओळख, म्हशीचं गाव म्हणून ओळख असणारी ही गाताची वाडी, घरागणीच म्हशी येत्या म्हणून आज या ठिकाणी गात मालक आहेत स्वतः. गात मालक, आपल्या म्हशी किती येत्या? मोठे 11 आहेत, बर. बारकी 4-5 आहेत. तुम्हाला कधीपासून लागलाय म्हशीचा नाद? आम्ही म्हणजे जन्माच्या आधीपासून. म्हशीकडे जाऊया आपल्या जवळजवळ. आपल्या गोट्यावरून आजपर्यंत तुम्ही खरेदी विक्री करत असताना आतापत्र आपल्या गोट्यावरून हायेस्ट म्हैस कुठल्या रेटनं किती विकली? आपण म्हैस ऐकलेलं नाही. बर. त्याला मोठ्या गणेशची किंमत कुठली? ही समोर आहे ती? समोर गणेशची तिकडे गेलेली आहे. एकच मिनिट.